नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप राठोड एमपीएससी सिंपल ट्रिक्स या चॅनलवर आपले स्वागत करतो। मित्रांनो, हे जे युग आहे हे माहितीचं युग आहे। आता ह्या युगामध्ये माहितीला संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे। या युगात इन्फॉर्मेशन हीच मोठी पॉवर आहे असं म्हटलं जातं। सर्वसामान्यांना साधे साधे जीआर मिळण्यासाठी किंवा एखादी अधिसूचना जर पारित झाली असेल किंवा परिपत्रक जर मिळवायचं असेल शासकीय ऑफिसमधून, तर हे मिळवणं खूप जिकरीचं काम झालं होतं। जसं काही शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी ती माहिती एखाद्या बँकेमध्ये जशी सुरक्षित ठेवली जाते, बँकेमध्ये पैसे जशी सुरक्षित ठेवले जातात, त्याच स्वरूपामध्ये ते ही माहिती सुरक्षित ठेवायचे आणि लोकांना त्यांचं दर्शनही कधी ते होऊ द्यायचे नाही। मात्र या सगळ्या गोष्टीला प्रतिबंध करायचं काम राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005च्या मार्फत करण्यात आलेलं आहे आणि जनतेला या माध्यमातून एक खूप मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। प्रत्येकाचा एक दिवस नक्कीच येतो। या कायद्याच्या माध्यमातून अशी परिस्थिती निर्माण आली आहे की खरोखरच आपण म्हणू शकतो की आता जनतेचे दिवस आलेले आहेत, कारण त्यांना जी माहिती पाहिजे आहे त्यांच्या बाबतची, एखाद्या योजनेबाबतची असेल किंवा त्यांच्या गावामध्ये काय सुधारणा केल्या जात आहेत याबाबतची माहिती असेल, ती त्यांना माहिती अधिकार अधिनियमाचा वापर करून ती उपलब्ध करून घेता येण्यासारखी आहे। मित्रांनो, आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 बाबतच्या तरतुदी बघणार आहोत। मात्र त्यापूर्वी हा कायदा कसा अंमलात आला, या कायदा बनण्यामागची पार्श्वभूमी काय आहे, माहिती असणे खूप गरजेचं आहे। तर झालं असं की एक राजस्थानमधील बेवार नावाचं एक छोटंसं गाव होतं। तर त्या गावामध्ये ज्या काही शासकीय योजना राबवल्या जायच्या त्यासाठी मजुरांना जी काही मजुरी दिली जात होती, तर ती किमान वेतन सुद्धा त्यांना उपलब्ध होत नव्हतं। आता याच्यामध्ये नक्कीच त्यावेळेस गोलमाल केला जायचा, म्हणजे मस्टर रोलवर ज्यांची नावं आहे त्यांच्या समोर पेड म्हणून दाखवले जायचे, मात्र वास्तव्यामध्ये जे काम करतायत त्यांना पैसेच दिले जात नव्हते। मग आता किमान वेतनासाठी जी काही चीड या मजुरांमध्ये निर्माण झाली, तर त्या चिडीने एका मोठ्या आंदोलनाचं स्वरूप घेतलं आणि नंतर ते अशा एका सिच्युएशनला आले की नाही, आम्हाला तुम्ही जे मस्टर नोंदवता आहात त्या मस्टर बाबतची आम्हाला माहिती पाहिजे। म्हणजे किमान वेतनासाठी सुरू झालेला लढा माहिती मिळवण्याच्या आंदोलनामध्ये एक हळूहळू रूपांतरित झाला। तर या आंदोलनामध्ये मजदूर कृषी सेवा संघ यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आणि याचं परिणाम असे झालेत की हे एका बाजारापासून हटपासून सुरू झालेलं जे काही आंदोलन होतं, हे कलेक्टर ऑफिसपर्यंत रस्त्यावर उतरलंय आंदोलन। एवढंच नव्हे तर हायवे जाम करण्यापर्यंत हे आंदोलन गेलं। जवळपास त्यांनी 40 ते 44 दिवस धरणे आंदोलन दिलं आणि शेवटी राजस्थान सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि 2000 मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा राजस्थानमध्ये पारित करण्यात आला। आता प्रश्न हा पडला पाहिजे की राजस्थानने तर 2000 मध्ये हा ऍक्ट इम्प्लिमेंट केला, लागू केला, मात्र भारतामध्ये का त्याला 2005 उजाडलं? आपल्याकडे कसं असतं, कोणतीही गोष्ट ही झिरपायला वेळ लागतो आणि धक्का दिल्याशिवाय काहीच गोष्टी स्वतःहून होताना दिसत नाही। 1996 मध्ये NCPRI म्हणजे नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल राईट टू इन्फॉर्मेशन ही एक संस्था स्थापन करण्यात आली होती। आता या संस्थेचं काम काय होतं की राईट टू इन्फॉर्मेशन हा ऍक्ट लागू करणे हे त्यांचं, यासाठी त्यांनी एक चळवळ उभी केली होती। 1996 मध्ये काय झालं, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे जे प्रमुख होते न्यायमूर्ती PB सावंत यांनी एक मॉडेल लॉ RTI साठीचा एक मॉडेल लॉचा ड्राफ्ट तयार केला। फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन बिल 1997 या नावाने जो ड्राफ्ट तयार करण्यात आला होता, हा ड्राफ्ट कन्सिडर करण्यात आला नाही। कालांतराने या कायद्यासाठीचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी एक शौरी समिती गठीत करण्यात आली होती। या कमिटीने RTI ऍक्टच्या ज्या काही तरतुदी आहे त्या तरतुदीचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू केले होते। दरम्यानच्या काळात काय झालं, 1999 मध्ये राम जेठमलानी हे ज्यावेळेस अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते, त्यांनी त्यांच्या विभागापुरता, त्यांच्या विभागाच्या ज्या काही फाईल्स असतील त्याच्या जर कोणाला फोटोकॉपीज काढायच्या असतील किंवा त्या फाईल्स बघायची असेल, तर यासाठी एक स्वतंत्रपणे फक्त त्यांच्याच विभागाशी मर्यादित अशी एक ऑर्डर काढली होती। मात्र त्यावेळेचे जे कॅबिनेट सचिव होती त्यांनी ती ऑर्डर इम्प्लिमेंट होऊ दिली नाही। शौरी समितीच्या ड्राफ्टचा आधार घेऊन शासनाने फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन बिल 2000 तयार केले, मात्र ते एवढे समाधानकारक स्वरूपाचे नव्हते। त्यामुळे गृह मंत्रालयाच्या अंडर असलेल्या स्थायी समितीसमोर कन्सल्टेशनसाठी हे सादर करण्यात आले।
आता यांनी जुलै 2001 मध्ये त्यांच्या शिफारशीसह पुन्हा हे बिल सादर केले. स्टँडिंग कमिटीने केलेल्या त्रुटींबाबतच्या शिफारशींवर विचार न करताच हे बिल शासनाने 2002 मध्ये संसदेमध्ये सादर केले. डिसेंबर 2002 मध्ये ते पारित सुद्धा करण्यात आले आणि जानेवारी 2003 मध्ये राष्ट्रपतीचीही त्याला मान्यता घेण्यात आली. तर या सगळ्या मान्यता तर घेण्यात आल्या होत्या, पण मान्यता घेऊनही हे जे बिल आहे हे नोटिफाईड झालेले नव्हते. आता नोटिफाईड न झाल्यामुळे काय झालं की हे इम्प्लिमेंट सुद्धा करता येत नव्हतं. त्यानंतर 2004 मध्ये युपीएचं गव्हर्नमेंट आलं आणि दरम्यानच्या काळामध्ये हे बिल इम्प्लिमेंट करण्याबाबत किंवा हे बिल नोटिफाय करण्याबाबतच्या वेगवेगळ्या मागण्या होतच राहिल्या. आता प्रशांत भूषण यांनी काय केलं, जी एनसीपीआरआय 1996 मध्ये स्थापन झालेली संस्था होती आणि आरटीआय साठी ही कंटिन्यू फॉलोअप घेत होती, तर एनसीपीआरआयच्या माध्यमातून प्रशांत भूषण हे विधितज्ञ यांनी सुप्रीम कोर्टमध्ये PIL फाईल केली. या PIL वर 20 जुलै 2004 रोजी सुनावणी झाली. तर या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टने गव्हर्नमेंटला 15 सप्टेंबर 2004 ची डेडलाईन दिली. आता ही डेडलाईन कशासाठी होती की जो 2002चा आरटीआय ऍक्ट त्यांनी मान्य करून घेतला होता ती नोटिफाय करण्यासाठीची त्यांना डेडलाईन दिली. आता अशा स्वरूपाची डेडलाईन दिल्यामुळे काय झालं की 2002चा जो ऍक्ट होता ज्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या तरी तो पारित करण्यात आला होता. आता त्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी एनसीपीआरआयला एक संधी उपलब्ध झाली. एनसीपीआरआयने मग काय केलं की ज्या काही त्यांना सुधारणा सुचवायच्या होत्या तर त्या सुधारणासाठी त्यांनी पीएम कार्यालयाकडे वारंवार सूचना पाठवल्या. आता या सुधारणांबाबतच्या सूचना विचारात घेऊन 12 ऑगस्ट 2004 ला फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2002 साठीचा एक ड्राफ्ट रिलीज करण्यात आला. पीएम सोबत या संदर्भात झालेल्या बैठका, नॅकच्या शिफारशी या आधारावर 22 डिसेंबर 2004 ला संसदेमध्ये एक फ्रेश बिल सादर करण्यात आलं. मात्र हे जे बिल सादर करण्यात आलं होतं त्यामध्ये फक्त म्हणजे हा जो ऍक्ट आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठीच लागू असेल या स्वरूपाची त्यामध्ये तरतूद होती. आता असं बघायला गेलं तर कोण जातं सेंट्रलकडे माहिती विचारायला, कारण गावाखेड्यात राहणारी लोक, शहरात राहणारी लोक जी काही माहिती विचारतात ही त्यांच्या स्टेटशी संबंधित असते. त्यामुळे स्टेटकडनं माहिती मिळणं त्यांना अपेक्षित होतं. परंतु हा 2004 ला जो त्यांनी बिल पारित करण्याचं ठरवलं त्यामध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट पुरतीच इन्फॉर्मेशन मिळण्याची तरतूद करण्यात आली होती. आता या अनुषंगाने याच्यावर खूप टीका झाल्या. मग ह्या टीका विचारात घेऊन त्यावेळेच्या गव्हर्नमेंटने प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिगट स्थापन केला. या मंत्रिगटामार्फत या बिलचं एक रिव्ह्यू केलं जाणार होतं आणि लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा याच्या रिव्ह्यूसाठी हे बिल स्टँडिंग कमिटी समोर पाठवण्याचं ठरवलं. मंत्रिगट आणि स्टँडिंग कमिटी यांनी याचा अभ्यास करून आधीच्या बिलमध्ये ज्या तरतुदी वगळण्यात आल्या होत्या त्या पुन्हा त्यामध्ये समाविष्ट करण्याचं ठरवलं आणि त्या आधारे एक स्ट्रॉंग असा ऍक्ट देता येईल या दृष्टीने सुधारणा करून बिल तयार करण्यात आलं. मे 2005 मध्ये दोन्ही सभागृहांनी हे बिल पारित केलं आणि 15 जून 2005 ला माननीय राष्ट्रपती महोदयांची सुद्धा यावर सही झाली. मात्र 13 ऑक्टोबर 2005 मध्ये हे बिल पूर्णपणे अंमलामध्ये आलं. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट लागू होण्यासाठी किंवा हा अस्तित्वात येण्यासाठी जी काही चळवळ, जे काही आंदोलन करण्यात आलं यामध्ये अरुणा रॉय यांचा खूप मोठा सहभाग होता. यांनी या सगळ्या चळवळीशी संबंधित एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आरटीआय स्टोरी पॉवर टू पीपल. म्हणजे त्यांच्या पुस्तकाचं नाव माहिती पाहिजे, विचारू शकतं कोणत्याही एक्झामला. आरटीआय स्टोरी पॉवर टू पीपल हे अरुणा रॉय यांनी लिहिलं. आता एवढी मेहनत मशक्कत करून 2005 मध्ये आरटीआय हा कायदा फायनली अंमलामध्ये आला. आता आरटीआय मध्ये काय होत असं होतं, असं जर बघायला गेलं तर राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे प्रत्येकाला माहिती मिळण्याचा अधिकार. आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये माहिती मिळावी या अधिकाराचा, या हक्काचा समावेश नव्हता. पण कलम 19(1)(a) जे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करतं, तसेच कलम 21 ज्यानुसार आपल्याला जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क राज्यघटनेने प्रदान केलेला आहे. तर आरटीआय जो आहे ह्या दोन्ही हक्कांचं संरक्षण करायचं काम करतो. या गोष्टीचा विचार करून सुप्रीम कोर्टने अश्विनी के सिंग या प्रकरणामध्ये 20 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या निर्णयानुसार आरटीआयचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्यात येईल असे निर्देश दिलेत.
आरटीआय ऍक्ट 2005 मधील महत्वाच्या तरतुदी बघण्यापूर्वी आपण परीक्षेच्या दृष्टीनेही काही फॅक्ट्स बघणार आहोत. आता आपल्याला कधी कधी प्रश्न पडत असेल की ज्या खाजगी संस्था आहेत तर त्या आरटीआय ऍक्टच्या खाली येतात का? तर सरबजीत सिंग विरुद्ध दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन या प्रकरणी न्यायालयाने खाजगी संस्था या आरटीआयच्या कक्षेत येत नाही असा निर्णय दिला होता. मात्र 2014 मध्ये मुख्य माहिती आयुक्त यांनी असा निर्णय दिला की ज्या खाजगी संस्थांना शासनाकडून वित्तीय सहाय्य पुरवले जाते त्या सगळ्या खाजगी संस्था या आरटीआयच्या कार्यकक्षेत येणार. पुढचा अजून प्रश्न निर्माण होतो की जे राजकीय पक्ष आहेत तर हे जे पक्ष आहेत हे आरटीआयच्या नियंत्रणाखाली आहे का? त्यांना सुद्धा हा ऍक्ट लागू होतो का? तर मुख्य माहिती आयुक्त यांनी असे आदेश दिलेले आहेत, असे निर्देश दिलेले आहेत की भारतातील जे मुख्य पक्ष आहेत, मुख्य 8 पक्ष आहेत, तर हे पक्ष सार्वजनिक निकाय किंवा संस्थांप्रमाणे कार्यरत असल्यामुळे आणि त्यांना सुद्धा अप्रत्यक्षपणे शासनाकडून वित्तीय सहाय्य होत असल्यामुळे हे सुद्धा आरटीआयच्या कार्यकक्षेत येतात. मात्र आता राजकीय पक्षांना आरटीआयच्या कार्यकक्षेत घेतलं, मग त्यांच्याकडे तर मार्ग उपलब्धच आहे. मग त्यांनी काय केलं की संसदेमध्ये आरटीआय अमेंडमेंट बिल पास करून घेतलं आणि राजकीय पक्षांना आरटीआयच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आलं. आता यांच्यावरून त्यांची त्या पक्षाची डिग्निटी समजायला आपल्याला मदत होईल की खरंच हे एवढे लोकाभिमुख आहेत का? यावरून आपल्याला त्यावेळी सत्तेत असलेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं काय इंटेन्शन होतं, हे नक्की जनतेसाठी काम करतात का, कोणासाठी काम करतात, तर हे इंटेन्शन समजायला सुद्धा आपल्याला मदत होईल. आता यांना असं लक्षात आलं की जे मुख्य माहिती आयुक्त आहेत हे जास्त स्वायत्त होत चाललेले आहेत, तर यांना कसं आता नियंत्रणाखाली आणायचं? कारण मुख्य माहिती आयुक्तांनी तर सांगितलं की खाजगी संस्था कार्यकक्षेत आहेत आरटीआयच्या, राजकीय पक्ष सुद्धा आरटीआयच्या कार्यकक्षेत त्यांनी आणले होते. मग आता यांच्यावर नियंत्रण कसं आणायचं? तर हा नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने त्यांनी 25 जुलै 2019ला आरटीआय ऍक्टमध्ये सुधारणा केली. मुख्य माहिती आयुक्तांच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्यात आला आणि त्यांच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने त्यांच्या ह्या ज्या अटी शर्ती आहेत, त्यांचा जो कालपदावधीचा कालावधी आहे तो ठरवण्याचा अधिकार केंद्र शासनाकडे घेण्यात आला. यापूर्वी काही दिवसांआधी ऑक्टोबर 2019ला दिल्ली हायकोर्टाने असा निर्णय दिला होता की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचे जे कार्यालय आहेत तर हे सुद्धा आरटीआयच्या कार्यकक्षेत येतात. तर या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने सुद्धा दुजोरा दिलाय. आता 12 ऑक्टोबर 2005ला आरटीआय ऍक्ट हा अंमलात आला. तर हा अंमलात आल्यानंतर आता आपण हे लक्षात ठेवतो की पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर ते होते वजाहत हबीबुल्ला. मात्र 12 ऑक्टोबर 2005ला हा ऍक्ट अंमलात आल्यानंतर शाहिद रजा बुरानी हे या कायद्याअंतर्गत अर्ज करणारे पहिले नागरिक होते. त्यांनी पुणे येथे आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल केला. तर आपण आतापर्यंत आरटीआय ऍक्ट कसा तयार झाला, कसा अंमलात आला, त्या मागची पार्श्वभूमी बघितली. आता आपण आरटीआय अंतर्गत येणाऱ्या महत्वाच्या तरतुदींना सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, कोणताही अधिनियम किंवा कायदा जर असेल तर त्याचा नेमका उद्देश काय आहे तर हे माहिती असणे किंवा हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे. तर आरटीआयचा उद्देश काय आहे तर सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामामध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे, म्हणजे ट्रान्सपरन्सी ठेवायची ज्या आधारे करप्शन होणार नाही. दुसरं आहे त्याचा उद्देश की शासकीय किंवा सार्वजनिक जे काही प्राधिकरणं आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली माहिती मिळवण्याचा नागरिकांना अधिकार आहे. तर यासाठी व्यवहार्य शासन पद्धत आखून देणे. त्यानंतर तिसरं आहे भ्रष्टाचाराला प्रतिबंध करणे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने कार्यान्वित करणे. हे या अधिनियमाचा उद्देश आहेत. या अधिनियमामध्ये एकूण 30 कलमे आहेत, एकूण 6 प्रकरण आहे. हा अधिनियम 15 जून 2005 पासून अंमलात आला. मात्र त्यावेळेस कोणती कोणती कलमं अंमलात आलीत या अधिनियमातील तर कलम 4(1), 5(1), 2, 12, 13, 15, 16, 24, 27 व 28 आणि या व्यतिरिक्त ज्या काही तरतुदी होत्या त्या 120व्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबर 2005ला अंमलात आल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने हा अधिनियम पूर्णपणे 12 ऑक्टोबर 2005 पासून अंमलात आला आहे. या अधिनियमाच्या कलम 2 मध्ये व्याख्या नमूद करण्यात आलेल्या आहेत.
तर त्यातील पहिली व्याख्या बघूया आपण 2A. तर ए मध्ये समुचित शासनाबद्दल व्याख्या दिलेली आहे. तर समुचित शासन म्हणजे काय, तर केंद्र किंवा केंद्रशासित प्रदेश यांनी स्थापन केलेल्या किंवा त्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील आणि ज्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वित्त पुरवठा केला जात आहे असे सार्वजनिक प्राधिकरण यांचा समावेश समुचित शासनामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून स्थापन केलेल्या किंवा त्यांच्या मालकीच्या त्यांच्या नियंत्रणाखालील किंवा त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वित्त पुरवठा करणारे सार्वजनिक प्राधिकरण यांची व्याख्या समुचित शासन या खाली केली जाते. त्यानंतर बी मध्ये दिलेली आहे व्याख्या केंद्रीय माहिती आयोगाची. तर सी मध्ये केंद्रीय जनमाहिती अधिकारी याची व्याख्या नमूद केलेली आहे. आता केंद्रीय माहिती आयोग म्हणजे कोणता आयोग, तर या अधिनियमातील कलम 12(1) अन्वये स्थापन करण्यात आलेला आयोग. तर केंद्रीय जनमाहिती अधिकारी म्हणजे या अधिनियमातील कलम 5(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, तर कलम 5(2) मध्ये नमूद केल्याप्रमाणे सहाय्यक जनमाहिती अधिकारी याबाबत व्याख्या दिलेली आहे. तर व्याख्येमध्ये पुढचं आहे डी. तर डी मध्ये मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त तर यांची व्याख्या अंतर्भूत केलेली आहे की ज्यांना या अधिनियमातील कलम 12(3) अन्वये नियुक्त केले जाते. यातील महत्वाची व्याख्या आहे माहितीची व्याख्या. तर माहितीची व्याख्या एफ मध्ये दिलेली आहे. तर आता एफ म्हणजे एफ फॉर फालतू करूया आपण. एफ फॉर फालतू. तर आपण म्हणतो ना, काय तू फालतूची माहिती विचारतोय, काम तर काही करत नाही, फालतूची फक्त माहिती विचारतोय. तर एफ फॉर फालतू आणि एफ मध्ये दिलेली माहितीची व्याख्या. तर या माहितीच्या व्याख्येमध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर शासकीय कार्यालयातले वेगवेगळे अभिलेख, दस्तऐवज, शासकीय कार्यालयाकडून निर्गमित केली जाणारी ज्ञापने, त्या कामकाजाच्या अनुषंगाने केले जाणारे ईमेल, एखाद्या प्रकरणाबाबत दिले जाणारे अभिप्राय, सूचना, वेगवेगळे नमुने किंवा मॉडेल, त्यालाच आपण प्रतिमान म्हणूया, शासकीय कार्यालयाकडून प्रसिद्ध केले जाणारे प्रसिद्धी पत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामग्री, तसेच सार्वजनिक प्राधिकरणाला मिळवता येण्यासारखी खाजगी निकायाशी संबंधित जी माहिती आहे त्याचा सुद्धा समावेश माहितीच्या व्याख्येअंतर्गत होतो. त्यानंतर बघूया सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या. तर सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश एच मध्ये केलेला आहे, त्या व्याख्येचा समावेश. मग एच वरून आपण हायफाय म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण म्हटलं की सर्वसामान्य त्यामध्ये एंट्री नाही करू शकत. नाही बाबा, इथे हायफाय लोकच राहतात असं आपण एक गृहीत धरूया. तर एच वरून हायफाय, आणि हायफाय काय आहे तर प्राधिकरण. तर सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या एच मध्ये. तर सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय की संविधानाद्वारे किंवा संसदीय कायद्याने किंवा राज्य विधिमंडळ कायद्याने किंवा शासनाच्या आदेशान्वये ज्यांना घटित करण्यात आलेले आहेत असे कोणतेही प्राधिकरण किंवा निकाय किंवा स्वराज्य संस्था ज्यावर शासनाची मालकी आहे, शासनाचे नियंत्रण आहे आणि शासनाकडून त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वित्त पुरवठा करवण्यात येतो, अशा निकाय तसेच अशासकीय संघटना यांना सार्वजनिक प्राधिकरण म्हणून म्हटले जाते. त्यानंतर आय मध्ये अभिलेखाची व्याख्या दिलेली आहे. मग अभिलेख म्हणजे नक्की काय, तर असं कोणतेही दस्तऐवज जे हस्तलिखित असेल किंवा फाईल असेल, तसेच दस्तऐवजाची मायक्रोफिल्म, त्याची प्रतिरूप प्रत किंवा मायक्रोफिश, तसेच संगणकीकृत साहित्य याचा समावेश अभिलेख मध्ये केला जातो. त्यानंतर पुढचं आहे कलम जे. तर कलम जे मध्ये माहितीचा अधिकार याची व्याख्या दिलेली आहे. मग आता लक्षात कसं ठेवूया की जे लोक इथे आलेले माहिती घेण्यासाठी त्या लोकांना माहिती मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे जे लोक आलेले आहेत त्यांना माहिती मिळण्याचा अधिकार आहे, म्हणून कलम जे माहितीच्या अधिकाराची व्याख्या. तर आता माहितीच्या अधिकारामध्ये काय कशाचा समावेश होतो, तर सार्वजनिक प्राधिकरणाकडील माहिती मिळवण्याचा अधिकार. मग आता यामध्ये काय आहे, तर एखादे काम किंवा दस्तऐवज, अभिलेख यांची पाहणी करणे, तसेच एखाद्या फाईलवरच्या टिप्पण्या किंवा उतारे याच्या प्रमाणित प्रती घेणे, सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे, डिस्क, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट मिळवणे, संगणकातील मुद्रित प्रती मिळणे
याबाबत असलेला अधिकार याचा समावेश माहितीच्या अधिकारामध्ये केलेला आहे. पुढील कलम के मध्ये राज्य माहिती आयोगाची व्याख्या दिलेली आहे. यल मध्ये राज्य माहिती आयुक्त आणि राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची व्याख्या दिलेली आहे. यम मध्ये राज्य जनमाहिती अधिकारी, तर यन मध्ये त्रयस्थ पक्ष याची व्याख्या दिलेली आहे. मग त्रयस्थ पक्ष म्हणजे काय की माहितीसाठी विनंती करणाऱ्या नागरिका व्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीची माहिती देणे. तर याला त्रयस्थ पक्षाच्या व्याख्येमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर यन वरून त्रयस्थ पक्ष कसं लक्षात ठेवायचं, तर त्रयस्थ मध्ये काय शब्द आहे, त्रस्त. तर त्रस्त, मग त्रस्त माणसाकडे जायचं का, नो यन वरून नो, तर त्रस्त माणसाकडे जायचं नाही, तर यन वरून त्रयस्थ पक्ष. प्रकरण 2 मध्ये कलम 3 ते 11 पर्यंत कलमांचा समावेश केलेला आहे. कलम 3 मध्ये सर्व नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार असेल अशी तरतूद आहे. कलम 4 मध्ये सार्वजनिक प्राधिकरणांवर कोणती कोणती बंधने असणार, तर त्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे. तर यामध्ये पहिलं की जे सार्वजनिक जे कोणते प्राधिकरण आहे तर त्यांनी त्यांच्याकडील सर्व अभिलेख सूचीबद्ध करणे, त्यांची निर्देश सूची तयार करणे आणि त्यांच्याकडील सर्व अभिलेखांचे संगणकीकरण करणे, तसेच संपूर्ण देशातील विविध प्रणालींमध्ये नेटवर्क मार्फत त्यांना जोडणे, जेणेकरून ज्याला माहितीची आवश्यकता आहे त्याला या संगणकीय प्रणाली मार्फत तो जिथे असेल तिथे त्याला नेटवर्क मार्फत ते उपलब्ध करून देता येणं सोपं होईल. पुढे यामध्ये नमूद केलेलं आहे की हा जो कायदा आहे हा अधिनियमित झाल्याच्या 120 दिवसांमध्ये खालील बाबी प्रसिद्ध करणे आणि दरवर्षी ते प्रकाशने अद्ययावत करणे आवश्यक आहे. आता 120 दिवसाचा अवधी ह्या यंत्रणा उभ्या करण्यासाठी देण्यात आलेला आहे, यावरून आपल्याला दिसतं. तर मग आता कोणत्या बाबी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ते आपण बघूया. तर शासकीय कार्यालयाची रचना, त्यांचे कार्य, कर्तव्य याबाबतचा तपशील, त्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य, याशिवाय निर्णय प्रक्रियेमध्ये जी काही कार्यपद्धती अंमलात आणली जाते ती कार्यपद्धती, तसेच त्याचे पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्वाची प्रणाली कशी आहे याबाबतचा तपशील प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. शिवाय स्वतःचे कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून जी मानके ठरवून देण्यात आलेली आहे त्या मानकांचा सुद्धा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कर्मचारी वर्गांकडून वापरण्यात येणारे नियम, विनिमय, सूचना, नियम पुस्तिका आणि अभिलेख, तसेच त्या दस्तऐवजांचे प्रवर्गाचे विवरण कसं आहे याबाबतची माहिती, त्यांचे धोरण निश्चिती, अंमलबजावणी याबाबत लोकांशी विचार विनिमयासाठी किंवा लोकांकडून निवेदने केले जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील सुद्धा प्रसिद्ध करणे आवश्यक असते. आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका, प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन, तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पद्धती. याशिवाय शासकीय कार्यालयाकडून अंमलात आणल्या जाणाऱ्या योजनांचा तपशील, त्यावर होणारा प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि वितरित केलेल्या रकमांबाबतचा तपशील सुद्धा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तसेच अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत कशी आहे, त्याच्या वाटप करण्यात आलेल्या रकमा व त्या कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांबाबतचा तपशील सुद्धा प्रसिद्ध करायचा असतो. विविध सवलती, परवाने किंवा प्राधिकार पत्रे प्रदान केलेल्या व्यक्तींचा तपशील, इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये प्राधिकरणाकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील, माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा तपशील, तसेच सार्वजनिक ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील, जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील याबाबतची माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक असते. कलम 5 मध्ये जनमाहिती अधिकारी पदनिर्देशित करणे याबाबतची तरतूद दिलेली आहे. आता हा कधीपर्यंत पदनिर्देशित करायचं आहे, तर हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून 100 दिवसाच्या आत शासकीय कार्यालयाला जनमाहिती अधिकारी पदनिर्देशित करणे आवश्यक आहे.
आता केंद्रीय सहाय्यक जनमाहिती अधिकारी किंवा राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज केल्यानंतर उत्तर देण्याच्या कालावधीची जी गणना आहे त्यामध्ये आणखी 5 दिवस वाढवता येईल. का? कारण सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज केला आहे तर त्याला 5 दिवसाची मुदत अजून जास्त वाढवून देता येते माहिती देण्यासाठी. जनमाहिती अधिकारी जो आहे तो माहिती मागणाऱ्याला पूर्णपणे सहाय्य करेल अशी तरतूद आहे. तर जनमाहिती अधिकारी हा गरजेनुसार माहिती देण्यासाठी त्यांना वाटेल त्या अधिकाऱ्याचे सहाय्य घेऊ शकतो. ज्याला सहाय्य मागितले असेल त्याला जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती देण्यास सहाय्य करणे हे बंधनकारक असते. कलम 6 मध्ये माहिती मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद नमूद केलेली आहे. तर हे खूप महत्वाचं कलम आहे. तर विचारू शकतात की या अधिनियमांतर्गत कोणत्या कलमान्वये माहिती मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. तर कलम 6 नुसार. आता कलम 6 मधील 1 नुसार अर्ज जो आहे हा इंग्रजी किंवा हिंदी किंवा राजभाषेमध्ये लेखी किंवा इलेक्ट्रिक साधनाद्वारे अर्ज करता येतो. आणि ज्याला लेखी स्वरूपामध्ये अर्ज करता येत नसेल तर त्याला जनमाहिती अधिकारी लेखी अर्ज करण्यास त्याला वाजवी सहाय्य करेल अशी तरतूद या अधिनियमातील कलमांमध्ये केलेली आहे. आता ही माहिती मिळण्यासाठी त्याला अर्ज केल्यानंतर विहित फी भरल्यानंतर ती जनमाहिती अधिकाऱ्याला सादर केल्यावरच माहिती उपलब्ध करून देता येणे शक्य होईल. आता जनमाहिती अधिकारी हा जो आहे हा अर्ज करणाऱ्याला केवळ त्याच्या संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल एवढीच माहितीबाबत विचारणा करेल. उगीच त्याला काय रे बाबा तुला कशाला पाहिजे ही माहिती असले कारण विचारणार नाही किंवा त्याच्याशी संबंधित वैयक्तिक तपशील सुद्धा त्याला विचारू नये अशी तरतूद आहे. तर कलम 6(3) हा खूप महत्वाचा आहे आणि शासकीय कार्यालयामध्ये सध्या त्यांच्याकडे आलेले जे अर्ज आहे हा कसा आपला अर्ज नाही हे दाखवण्याकडे जास्त कल असतो. तर कलम 6(3) मध्ये माहिती ही जर अन्य प्राधिकरणाशी संबंधित असेल तर त्या संबंधित प्राधिकरणाकडे 5 दिवसाच्या आत हस्तांतरित करणे आवश्यक आहे. पुढचं महत्वाचं आहे कलम 7 यामध्ये अर्ज निकाली काढण्याबाबतची तरतूद दिलेली आहे. तर अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तो अर्ज निकाली काढणे आवश्यक असतो. अर्थातच त्या अर्जामध्ये नमूद केलेली माहिती देण्यासाठी जी काही विहित फी असेल ती फी प्रदान केल्यानंतरच माहिती देता येते. आता एखादी माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याबाबत असेल तर अशा वेळेस अर्ज मिळाल्यापासून ती 48 तासाच्या आत देणे आवश्यक असते. आता ह्या पॉइंटवर प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले बऱ्याचदा. त्यामुळे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असेल आणि या बाबीसाठी जर अर्ज केला असेल तर 48 तासाच्या आत अर्ज देणे आवश्यक. तर 48 तासाच्या आत अर्जदाराला माहिती देणे आवश्यक असते. आता या कलमांतर्गत जो कालावधी नमूद करण्यात आलेला आहे त्या कालावधी मध्ये जर माहिती दिली नाही तर जनमाहिती अधिकाऱ्याने तो अर्ज नाकारला असल्याचे मानले जाते आणि माहिती देण्यासाठी जी फी ठरवण्यात आली असेल त्याचा तपशील अर्जदाराला कळवण्यात येतो. अर्जदाराने माहिती मिळण्यासाठी अर्ज केला. आता त्याच्या अर्जातील नमूद माहिती त्याला उपलब्ध करून देण्यासाठी काय फी त्याला द्यावी लागेल तर त्याला द्याव्या लागणाऱ्या फी बद्दल त्याला कळवावे लागते आणि त्याला कळवल्यापासून मग तो ती फी पुन्हा भरतो आणि त्याने ती फी भरल्याची माहिती एका पावतीद्वारे संबंधित कार्यालयाला दिली जाते. आता त्याला ती पावती मिळाल्यापासून त्याचा पुढचा पिरियड काउंट होतो. मधला जो पिरियड आहे हा पिरियड 30 दिवसाची जी गणना केली जाते त्या अनुषंगाने हा मधला कालावधी वगळण्यात येतो. माहिती अर्जांतर्गत त्याला जी काही फी भरण्याबाबत किंवा माहिती देण्याच्या अनुषंगाने त्याला पुनर्विलोकन करण्याबाबतचे अधिकार आहे किंवा त्याला जर तो व्यथित झालेला असेल ह्या आदेशानुसार किंवा त्याचे जर समाधान झाले नसेल तर तो कोणाला अपील करू शकतो, किती कालमर्यादेमध्ये अपील करू शकतो याबाबतचा तपशील नमूद करून अर्जदाराला याप्रमाणे कळवण्यात येते. आता एखाद्या वेळेस अर्जदार हा जर ज्ञानेंद्रियाने विकलांग असेल तर अशा वेळेस जनमाहिती अधिकारी त्या व्यक्तीला माहिती मिळणे शक्य होईल त्या दृष्टीने त्याला सहाय्य करेल.
याशिवाय पाहणीसाठी सुद्धा त्याला सहाय्य करेल. छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहितीसाठी अर्जदाराला विहित फी अदा करणे आवश्यक आहे. अर्जदार हा जर दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती असेल तर त्याला कोणतीही फी आकारण्यात येत नाही. अर्जदाराने अर्ज केल्यापासून जी काही कालमर्यादा आहे त्यामध्ये जर त्याला माहिती उपलब्ध झाली नाही तर तो मोफत माहिती मिळवण्यासाठी तो पात्र असतो. त्रयस्थ पक्षाचे निवेदन विचारात घेऊनच माहिती देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती आपण कलम 11 मध्ये बघूया. आता माहितीचा अर्ज जर जनमाहिती अधिकाऱ्याने फेटाळला तर त्याला त्या अर्जामध्ये तो फेटाळण्याची कारणे, याशिवाय त्या विरोधात अपील करण्याचा कालावधी, कोणाकडे अपील करायचं याबाबतचा तपशील त्याला त्या अर्ज फेटाळल्याच्या आदेशामध्ये नमूद करावा लागतो. माहिती पुरवण्यासाठी जर प्रमाणाबाहेर साधन सामग्री वळवावी लागत असेल तर किंवा काही वेळेस जी माहिती त्याने मागितलेली आहे अशी माहिती ही जर जीर्ण झालेली असेल आणि त्याला ती झेरॉक्स काढणे किंवा ह्या माध्यमातून त्याला उपलब्ध करून देताना त्या अभिलेखाला जर हानी होत असेल तर अन्य मार्गाने माहिती पुरवण्याबाबत जनमाहिती अधिकारी हा अर्जदाराला कळवू शकतो. आता कधी कधी असं होतं की अर्जदार हा त्याला जी एक्झॅक्ट माहिती हवी आहे त्या व्यतिरिक्त तो आजूबाजूची सगळी माहिती विचारतो. जसं काही तो एक डिटेक्टिव्ह आहे आणि समोरच्या जनमाहिती अधिकारीला त्याला कळू द्यायचं नाही की नक्की त्याला ही माहिती कशासाठी हवी आहे. फॉर एक्झाम्पल त्याला माहिती हवी असेल तर 2020 मधल्या एका प्रकरणाची, तर माहिती विचारली जाते त्या विषयाशी संबंधित 2010 पासून तर आतापर्यंत सगळी माहिती उपलब्ध करून द्या. आता बाकीची सगळी माहिती घेऊन हे काय करणार आहेत, तर त्यांनी स्पेसिफिक जर विचारली तर तेवढा शासकीय यंत्रणेवर ताण येत नाही आणि त्यांना कुठलीच बंधनं नाहीये की कोणी त्यांना विचारणार नाहीये की ही माहिती तुम्हाला कशासाठी पाहिजे. त्यामुळे विचारताना त्यांनी जर स्पेसिफिक विचारलं तर या यंत्रणेवर ताण येणार नाही. या अधिनियमातील पुढचं महत्वाचं कलम आहे माहिती प्रकट करण्याबाबत असलेल्या अपवादाबाबत. म्हणजे कोणती अशी माहिती आहे की जी प्रकट नाही केली तरी चालेल, तर याची तरतूद कलम 8 मध्ये दिलेली आहे. मग अशी कोणतीही माहिती की जी माहिती प्रकट केल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला, एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षेला, युद्धविषयक तंत्र, वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंध, परकीय राज्यांबरोबरच्या संबंधांना जर बाधा पोहोचत असेल किंवा एखाद्या अपराधाला चिथावणी मिळत असेल तर अशी माहिती प्रकट नाही केली तरी चालेल. याशिवाय कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने अशी माहिती प्रकट करण्यास जर मनाई केली असेल किंवा जी प्रकट केल्याने न्यायालयाचा अवमान होत असेल तर अशी माहिती सुद्धा प्रकट करण्यात येऊ नये. या व्यतिरिक्त जी माहिती प्रकट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशा स्वरूपाची माहिती सुद्धा प्रकट करण्याला मनाई करण्यात आलेली आहे. जी माहिती प्रकट केल्याने व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी जर सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल, त्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या विश्वासाश्रित संबंधामुळे तिला उपलब्ध होणारी जी माहिती आहे ती माहिती ही कॉन्फिडेन्शियल स्वरूपाची आहे, त्यामुळे ती प्रकट करू नये. तसेच विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती किंवा जी माहिती प्रकट केल्याने कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अथवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेला माहितीचा स्रोत किंवा केलेले सहाय्य हे ओळखता येईल अशा स्वरूपाची माहिती देण्यात येऊ नये. ज्या माहितीमुळे अपराध्याचा तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे या प्रक्रियेमध्ये जर अडथळा येत असेल तर अशी माहिती सुद्धा प्रकट करण्यात येऊ नये. मंत्रिमंडळाची कागदपत्रे तसेच मंत्रिपरिषद, सचिव यांचे विचार विमर्शाचे अभिलेख हे सुद्धा प्रकट करण्यात येऊ नये. मात्र मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर आणि ते प्रकरण पूर्ण झाल्यानंतर अशा स्वरूपाची माहिती जाहीर करण्यास काही हरकत नसेल. आता यातील त्रयस्थ पक्षाबाबत दिलेलं आहे की कोणत्या स्वरूपाची माहिती प्रकट करण्यात येऊ नये. तर ही त्रयस्थ पक्षासंबंधात काय म्हटलंय त्रयस्थ पक्षासंबंधात
तर ज्या लोकांना दुनियाभरची माहिती 12 भानगडींच्या माहितीची आवश्यकता असते असे लोक तिराहिताबद्दल विचारणा करत असतात. जसं आजकाल पॉलिटिकल पार्टीमध्ये असा हा ट्रेंडच झालेला आहे की कुठल्या तरी नेत्याच्या पदवीबाबत विचारणा केली जाते किंवा कोणी 2 लग्न केलेत का, कोणी 3 लग्न केलेत का. तर आता अशा स्वरूपाची ही जी माहिती आहे ही काही व्यापक जनहिताच्या दृष्टीने महत्वाची नाहीये. तरी अशा स्वरूपाची माहिती जी सार्वजनिक कामकाजाशी किंवा हितसंबंधाशी ज्याचा काहीही संबंध नाही आणि त्रयस्थ पक्षाबद्दल विचारणा केलेली आहे तर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक तपशिलासंबंधातील माहिती यानुसार देता येणार नाही. शासकीय गुपिते कायदा 1923 मध्ये जे काही समाविष्ट असलेली माहिती आहे ती प्रकट केल्याने साध्य होणारे लोकहित हे संरक्षित हितसंबंधास होणाऱ्या हानीपेक्षा जर अधिक असेल तर सार्वजनिक प्राधिकरण ती माहिती पाहण्यास परवानगी देऊ शकतं. याशिवाय माहिती मिळण्याची विनंती ज्या दिनांकास केली असेल त्या दिनांकापासून 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेबद्दल किंवा एखाद्या प्रकरणाबद्दल जर माहिती विचारण्यात आलेली असेल तर अशी माहिती त्या व्यक्तीला देण्यात येईल. मात्र आता या 20 वर्षाच्या कालावधीची गणना कधीपासून करायची याबाबत जर संभ्रम निर्माण झाला, प्रश्न उपस्थित झाला तर याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्र सरकारचा असेल. आता आपण बघूया कलम 9 मध्ये. तर कलम 9 मध्ये एखाद्या प्रकरणात माहिती देण्याला नकार देण्याची कारणे बाबतची तरतूद केलेली आहे. आता एखाद्या व्यक्तीने माहिती पुरवण्यासाठी केलेल्या अर्जामुळे जर त्या राज्याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होत असेल तर ती माहिती पुरवण्यास नकार देता येईल. पुढचं महत्वाचं कलम आहे पृथक्करणीयता. कलम 10 मध्ये पृथक्करणीयता म्हणजे अशी माहिती जी देता येत नाही, मग जी कॉन्फिडेन्शियल आहे मग ती माहिती वगळून किंवा ती पृथक करून त्या व्यतिरिक्त इतर माहिती अर्जदाराला देणे याबाबतचा समावेश या कलमामध्ये करण्यात आलेला आहे. तर कलम 11 मध्ये त्रयस्थ पक्षाबाबतची माहितीच्या अनुषंगाने तरतूद केलेली आहे. ज्यावेळी अर्जदाराने केलेल्या विनंती अर्जावरून संबंधित जो कोणी जनमाहिती अधिकारी असेल त्याला त्रयस्थ पक्षाची संबंधित असलेली माहिती पुरवण्यात आलेली आणि त्रयस्थ पक्षाकडून जी गोपनीय समजली जाणारी माहिती आहे ती माहिती जर अर्जदाराने मागितली असेल तर याबाबत जनमाहिती अधिकाऱ्याला अर्जदाराने अर्ज केल्यापासून 5 दिवसाच्या आत त्याच्या अर्जाच्या अनुषंगाने त्रयस्थ पक्षाला नोटीस द्यावी लागते आणि अशी नोटीस देऊन की त्याच्याबाबतची माहिती प्रकट करावी किंवा कसे याबाबत लेखी किंवा तोंडी निवेदन सादर करण्यासाठी त्रयस्थ पक्षाला आमंत्रित करावे लागते आणि ही माहिती प्रकट करण्याबाबतचा निर्णय देताना त्रयस्थ पक्षाचे निवेदन विचारात घ्यावे लागते. त्रयस्थ पक्षाला नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत त्याला त्याचे निवेदन सादर करण्याची संधी देण्यात येते. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ज्यावेळेस त्रयस्थ पक्षाबद्दल माहिती मी मागितली असेल आणि त्याला निवेदन देण्याची संधी दिली असेल त्यावेळेस जी माहिती आपण 30 दिवसामध्ये देणे आवश्यक असते ती माहिती देण्यासाठी 40 दिवसापर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. आणि त्रयस्थ पक्षाला नोटीस दिल्यानंतर किंवा संबंधित अर्जदाराला माहिती देण्याचा निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाविरुद्ध त्रयस्थ पक्षाला कलम 19 अंतर्गत अपील करण्यासाठी तो हकदार असतो. तर प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते कलम 14 असा समावेश करण्यात आलेला आहे. कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापनेबाबत नमूद केलेलं आहे. मग केंद्रीय माहिती आयोगामध्ये कोण असेल तर एक मुख्य माहिती आयुक्त असतील आणि जास्तीत जास्त 10 केंद्रीय माहिती आयुक्त असतील. आता यांची नियुक्ती राष्ट्रपती एका समितीच्या शिफारशीनुसार करतात. मग या समितीमध्ये पंतप्रधान हे समितीचे अध्यक्ष असतात तर लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानाने नियुक्त केलेले एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे सदस्य असतात. ज्यावेळेस लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसतील तर त्यावेळेस लोकसभेतील विरोधी पक्षापैकी ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त आहे त्या पक्षाच्या गटनेत्याला सदस्य म्हणून गृहीत धरण्यात येते. आता मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांची काय अर्हता आहेत, कोणाला घेतलं जातं या पदावर
तर ज्यांना कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क, माध्यम किंवा प्रशासन याबाबतचा व्यापक ज्ञान आहे व अनुभव आहे अशा व्यक्तींना या पदासाठी निवड केली जाते. आणि कोण या पदासाठी अनर्ह असतो, तर जी व्यक्ती संसदेचे किंवा विधिमंडळाचा सदस्य असतील तर त्यांना या पदावर घेता येत नाही. लाभाचे पद धारण करणारा तो नसावा, कोणत्याही राजकीय पक्षाशी त्याचा संबंध नसावा, उद्योग किंवा व्यवसाय त्याचा नसावा, केंद्रीय माहिती आयोग जो स्थापन करण्यात आलेला आहे त्याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि केंद्र शासनाच्या पूर्व मंजुरीने आयोगाचे मुख्यालय अन्यत्रही स्थापन करता येते. कलम 13 मध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांच्या पदावधी व सेवा शर्ती याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तर त्यांनी पद धारण केल्यापासून तर केंद्राने निश्चित केलेल्या कालावधीकरता त्यांचा पदावधी असेल, ते पुनर्नियुक्तीला पात्र नसतील आणि वयाच्या 65 वर्षानंतर या पदावर त्यांना राहता येणार नाही. तर माहिती आयुक्ताच्या बाबतीत सुद्धा अशीच तरतूद आहे. केंद्राने निश्चित केलेला कालावधी किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी होईल तिथपर्यंत माहिती आयुक्त त्या पदावर कार्यरत असतील, ते सुद्धा पुनर्नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. मात्र मुख्य माहिती आयुक्त म्हणून ते पात्र असतील. समजा एखादा माहिती आयुक्त आहे आणि त्याचीच निवड ही मुख्य माहिती आयुक्त म्हणून केली गेल्यास त्याचा आधीच्या पदावरील कालावधी आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून कालावधी हा 5 वर्षापर्यंतच असावा अशी तरतूद केलेली आहे. यांनी पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर पहिल्या अनुसूचीतील नमुन्याप्रमाणे शपथ किंवा प्रतिज्ञा घेणे आवश्यक असते. आता मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांना राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो. त्यानंतर पुढचं महत्वाचं कलम आहे कलम 14. यानुसार मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना पदावरून दूर करण्याची तरतूद आहे. म्हणजे त्यांना पदावरून दूर केलं आणि 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. 14 वर्षाचा वनवास म्हणून कलम 14. आता मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांच्या चौकशीचे निर्देश राष्ट्रपतींकडून सुप्रीम कोर्टला देण्यात येतात आणि यांनी केलेले गैरवर्तन किंवा असमर्थता सिद्ध झाल्याचे जर सुप्रीम कोर्टाने अभिप्राय दिलेत तर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे त्यांना पदावरून दूर करण्यात येते. आता जिथपर्यंत सुप्रीम कोर्टचे अभिप्राय येत नाही तोपर्यंत राष्ट्रपती त्यांना निलंबित करू शकतात. मग आता कोणत्या कारणावरून राष्ट्रपती त्यांना पदावरून आदेशाद्वारे दूर करतील, तर जर त्यांना नादार ठरवण्यात आले असेल किंवा नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यासाठी ते जर दोषी ठरले असतील, त्यांच्या पदावधीच्या काळामध्ये ते इतर काम करून त्याचंही वेतन घेत असतील, शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या विकल असतील अशी खात्री राष्ट्रपतींना पटली असेल, याशिवाय आर्थिक किंवा इतर हितसंबंध जर त्यांचे काही असतील तर या कारणावरून राष्ट्रपती त्यांना आदेशाद्वारे पदावरून दूर करू शकतात. पुढे प्रकरण 4 मध्ये राज्य माहिती आयोगाची तरतूद दिलेली आहे कलम 15 ते कलम 17 मध्ये. कलम 15 मध्ये राज्य माहिती आयोग गठीत करण्याची तरतूद आहे. कलम 16 मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्तांचा पदावधी व सेवेच्या शर्ती याबाबतची तरतूद आहे. तर कलम 17 मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्ताला पदावरून दूर करण्याची तरतूद केलेली आहे. ज्यानुसार आपण केंद्र माहिती आयोगाच्या बाबतीत तरतुदी बघितल्या त्यानुसार राज्याच्या बाबतीत आहेत. फक्त ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रपती आहे त्याऐवजी राज्य माहिती आयोगाच्या संदर्भात राज्यपाल अशी तरतूद येईल. तर प्रकरण 5 मध्ये माहिती आयोगाचे अधिकार, त्यांची कार्य, अपील आणि शिक्षा याबाबतची तरतूद कलम 18 ते कलम 20 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. मग त्यातलं बघूया आपण कलम 18. कलम 18 मध्ये अधिकार आणि कार्य. मग 18 वरून अधिकार कार्य कसं लक्षात ठेवायचं की 18 वर्षाचा झाला मुलगा की त्याने त्याचं काम स्वतः करायचं. तर कलम 18 नुसार माहिती आयोगाचे अधिकार व कार्य काय आहेत ते आपण बघूया. तर ज्यावेळी अर्जदाराने अर्ज केला असेल माहिती मिळण्यासाठी किंवा त्याने अपील केला असेल, मात्र त्या ठिकाणी माहिती अधिकारी नियुक्त केला नसल्यामुळे जर त्या व्यक्तीला माहिती मिळाली नसेल तर अशा वेळेस ती व्यक्ती याबाबतची तक्रार माहिती आयोगाकडे करू शकते. याशिवाय अर्जदाराला जर माहिती मिळवण्यासाठी नकार दिला असेल,
किंवा त्याला विहित मुदतीमध्ये माहिती मिळवण्याच्या अनुषंगाने प्रतिसाद मिळाला नसेल किंवा त्याने जी काही फी भरलेली आहे ही फी अवाजवी आहे असं जर त्याचं मत असेल तर याबाबत तो आयोगाकडे तक्रार करू शकतो. तसेच त्याला जी माहिती देण्यात आलेली आहे ती दिशाभूल करणारी किंवा खोटी माहिती देण्यात आलेली आहे असं जर त्या व्यक्तीला वाटत असेल तरी सुद्धा तो आयोगाकडे तक्रार करू शकतो. आता एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे आहेत याबाबत जर संबंधित केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग यांची जर खात्री झाली असेल तर आयोग त्याबाबत चौकशी करू शकतो. आता कोणत्याही बाबीची चौकशी करताना संबंधित आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दिवाणी न्यायालयाला असलेले अधिकार देण्यात आलेले आहे. मग या अंतर्गत आयोग काय करतं तर आयोग त्या व्यक्तींना हजर राहण्याबाबत समन्स पाठवू शकतं, त्यांना शपथेवर तोंडी किंवा लेखी साक्षी पुरावा देण्यासाठी व दस्तऐवज किंवा वस्तू सादर करण्यासाठी भाग पाडू शकतं, दस्तऐवजांचा शोध घेण्यास आणि पाहणी करण्यासाठी फरमावू शकतात, शपथपत्रावर साक्षी पुरावा घेता येतो, कोणतेही न्यायालय किंवा कार्यालय यांच्याकडून कोणताही शासकीय अभिलेख किंवा त्याच्या प्रती यांची मागणी करता येते. याशिवाय साक्षीदार किंवा दस्तऐवज यांची तपासणी करण्यासाठी समन्स काढता येतो. पुढील महत्वाचं कलम आहे कलम 19. यामध्ये अपिलाबाबतची तरतूद दिलेली आहे. तर कोणत्याही व्यक्तीला जर त्याला विहित मुदतीमध्ये माहिती मिळाली नसेल किंवा माहिती मिळण्याबाबत निर्णय प्राप्त झाला नसेल तर या निर्णयाने व्यथित झालेली व्यक्ती ही मुदत संपल्यापासून 30 दिवसाच्या आत सार्वजनिक प्राधिकरणामधील संबंधित केंद्रीय किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे त्या व्यक्तीला अपील करता येईल. आता अपीलकर्त्याला वेळेत अपील न करण्यास पुरेसे कारण होते अशी जर त्या अधिकाऱ्यांची खात्री पडली तर त्याला 30 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा तो अपील त्यांच्याकडून दाखल करून घेता येईल. आता ज्या प्रकरणामध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट करण्याबाबत संबंधित केंद्रीय व राज्य जनमाहिती अधिकाऱ्याने जो काही आदेश दिला असेल त्या आदेशाविरुद्ध अपील करायचे असेल तर त्रयस्थ पक्षाला सुद्धा आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत अपील करता येईल. आता प्रथम अपीलामध्ये दिलेल्या निर्णयाविरुद्ध दुसरे अपील कधी करायचे तर त्याला प्रथम अपीलाच्या अनुषंगाने जो काही निर्णय किंवा जो काही आदेश मिळाला असेल तर तो आदेश मिळाल्यापासून 90 दिवसाच्या आत केंद्रीय माहिती आयोगाकडे किंवा राज्य माहिती आयोगाकडे त्याला द्वितीय अपील करता येईल. आता ज्याच्या संबंधात अपील दाखल केले आहे त्या त्रयस्थ पक्षाला स्वतःची बाजू मांडण्याची वाजवी संधी देण्यात येते. माहिती मिळण्याची विनंती नाकारणे हे समर्थनीय असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी ही ज्याने विनंती नाकारली आहे त्या संबंधित केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्यावर असेल. जे अपील दाखल करण्यात आलेले आहे त्या अपीलावर ते अपील मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत निकालात काढण्याबाबत तरतूद आहे. मात्र काही वेळेस लेखी कारण नमूद करून हा कालावधी 45 दिवसांपर्यंत सुद्धा वाढवण्यात येतो. केंद्रीय माहिती आयोगाचा किंवा राज्य माहिती आयोगाने जो काही निर्णय घेतलेला असतो हा बंधनकारक असतो. केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाला आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये पुढील अधिकार देण्यात आलेले आहे. तर हे जे आयोग आहे ते सार्वजनिक प्राधिकरणाला कायद्याचे पालन होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी फरमावू शकतात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो की विनंती केलेल्या विशिष्ट स्वरूपातच माहिती देणे, केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, ठराविक माहिती किंवा माहितीचे प्रवर्ग प्रसिद्ध करणे, अभिलेख ठेवणे, त्यांची व्यवस्था करणे व तो नष्ट करणे याबाबतच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करणे. याशिवाय आयोगाला वार्षिक अहवाल सादर करणे याबाबत आयोग सार्वजनिक प्राधिकरणाला फरमावू शकते. कलम 20 मध्ये माहिती अधिकार अधिनियमांतर्गत जर माहिती देण्यात आली नसेल तर त्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीवर आयोगाने द्यावयाच्या शिक्षेची तरतूद केलेली असेल. तर तक्रारीच्या अनुषंगाने जर आयोगाची खात्री पटली असेल तर
अर्ज स्वीकारेपर्यंत, माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज स्वीकारेपर्यंत किंवा माहिती देईपर्यंत प्रति दिवस 20 रुपये याप्रमाणे शिक्षा करण्यात येते. परंतु शिक्षेची एकूण रक्कम जी आहे ही 25,000पेक्षा जास्त नसावी. आता शिक्षेच्या कारणांमध्ये कोणत्याही वाजवी कारणाशिवाय माहिती मिळवण्याबाबतचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे किंवा नमूद केलेल्या वेळेत माहिती सादर केलेली आहे किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली आहे, अपूर्ण माहिती दिली आहे किंवा दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे किंवा मागितलेली माहिती नष्ट केलेली आहे किंवा माहिती सादर करण्यामध्ये अडथळा आणलेला आहे, या बाबी आयोगाकडून तपासण्यात येतात आणि संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याला त्याची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिली जाते आणि त्याने केलेली कृती ही वाजवी होती किंवा सापेक्षाने केलेली होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावरच असते. आणि त्यामध्ये जर तो दोषी आढळला तर त्याच्या विरुद्ध सेवा नियमानुसार शिस्तभंगाच्या कार्यवाहीची शिफारस सुद्धा आयोगाकडून करण्यात येऊ शकते. या अधिनियमातील पुढचं महत्वाचं कलम आहे कलम 24. यानुसार खाली नमूद केलेल्या ज्या काही संघटना आहे त्यांना हा अधिनियम लागू नसणे. मग आता कोणत्या संघटना आहेत या, तर गुप्त वार्ता संघटना किंवा सुरक्षा संघटना यासारख्या केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संघटनांना हा अधिनियम लागू असणार नाही. परंतु जर भ्रष्टाचाराचे किंवा मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाशी जर संबंधित माहिती असेल तर मग या संघटनांना सुद्धा ही माहिती द्यावी लागेल. मागणी केलेली माहिती ही मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या आरोपासंदर्भात असेल तर ती माहिती केंद्रीय माहिती आयोगाची मान्यता मिळाल्यावरच देता येईल आणि ही माहिती अर्ज केल्यापासून 45 दिवसाच्या आत द्यावी. आता कोणत्या संघटनांना याच्यामध्ये वगळायचं, तर याबाबत केंद्र शासनाला त्या संघटना कोणत्या संघटना ठेवायच्या आणि कोणाला वगळायचं याबाबतची अधिसूचना ही संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवावी लागते. पुढचं आहे कलम 25. यामध्ये संनियंत्रण करणे व अहवाल देणे. यानुसार केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग प्रत्येक वर्षी त्या वर्षातील त्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल तयार करून त्याची एक प्रत शासनाला पाठवेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मग आता ह्या अहवालामध्ये कोणत्या बाबी नमूद असतात, तर त्या वर्षामध्ये प्राप्त झालेल्या विनंती अर्जांची संख्या, फेटाळलेल्या अर्जांची संख्या किंवा तो निर्णय घेण्यासाठी आधार घेतलेली कायदेशीर तरतूद, अपिलांची संख्या, त्याचे स्वरूप, याशिवाय या कायद्याची अंमलबजावणी करताना एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध केलेली शिस्तभंगाविषयक कार्यवाहीचा तपशील, वसूल केलेली रक्कम, तर या बाबींचा समावेश या अहवालामध्ये असणे आवश्यक असते. कलम 29 मध्ये या कायद्याच्या अनुषंगाने करण्यात येणारे नियम सभागृहासमोर ठेवण्याबाबत तरतूद केलेली आहे. तर या कायद्याअंतर्गत करण्यात येणारा कोणताही नियम शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर संसदेचे सत्र सुरू असताना एकूण 30 दिवसाच्या कालावधीच्या आत ठेवण्यात यावा अशी तरतूद केलेली आहे. आणि याबाबत जर सभागृहाचे मतैक्य जर झालं तर याबाबतच्या नियमात फेरबदल करू शकतात किंवा ते नियम रद्द सुद्धा करू शकतात. कलम 30 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार याबाबतची तरतूद आहे. तर या कायद्याच्या तरतुदी अंमलात आणताना जर काही अडचणी उद्भवल्या असतील तर ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारला राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे तरतुदी करता येईल. परंतु मग अशा तरतुदी या कायद्याशी विसंगत असणार नाही. तर या कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाल्यापासून 2 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर उपरोक्त प्रमाणे आदेश काढता येणार नाही. तसंच या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल. तर आपण माहिती अधिकार अधिनियमातील महत्वाच्या तरतुदी बघितल्या. आता आपण 2019 मध्ये या अधिनियमातील काही तरतुदींमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त तर यांचा कालावधी 3 वर्षांचा आहे. म्हणजे एकंदरीत केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांचा पदावधी जो आहे हा 3 वर्षापर्यंत केलेला आहे. तर यांच्या वेतनामध्येही थोडा फरक आहे. फक्त केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त जे आहे त्यांचं वेतन 2.5 लाख रुपये आहे
तर केंद्रीय माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांचं वेतन 2.25 लाख इतकं आहे. आता केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त जे आहेत त्यांची रजा कोण मंजूर करतं, तर त्यांची रजा राष्ट्रपतींकडून मंजूर केली जाते. तर केंद्रीय माहिती आयुक्तांची रजा केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांकडून मंजूर केली जाते. याचप्रमाणे राज्य माहिती आयोगाचे जे राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत तर त्यांची रजा राज्यपालांकडून मंजूर केली जाते. तर राज्य माहिती आयुक्तांची रजा ही राज्य मुख्य माहिती आयुक्तांकडून मंजूर केली जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील महत्वाच्या तरतुदी, हा कायदा बनण्यामागची पार्श्वभूमी बघितली. तर मी आशा करतो की कोणत्याही परीक्षेमध्ये जर तुम्हाला याबद्दल जर प्रश्न आला तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. हा कायदा तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन अवेलेबल होण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, आपण आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आरटीआयशी संबंधित जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघणार आहोत. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार.